अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्रामधील अध्याय 27वा। श्री गुरुनी पतिताकडून वेदशास्त्र सांगून मदांध ब्राह्मणाचे गर्भनाश करून पाप करून शाप देऊन पतितांचा उद्धार केला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री दत्तात्रेयाय नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वत्यै नमः। नामधारक शिष्य सगुणा लागे सिद्धाची चरणा विनवी तसे कर जोडून ऐका श्रोते सकळिका। जय जया सिद्ध योगी तारको आम्हा जगी ज्ञान प्रकाश करणे लागे दिल हे चरण दर्शन आपुले। चतुर्वेद विस्तारे श्री गुरु निरोपिले विप्रांसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे दातारा। शिष्य वचन ऐकोणी सांगता झाला सिद्ध मुनी ऐक शिष्या नामकरणी अनुपम्य महिमा श्री गुरुची। किती प्रकार ब्राह्मणासी सांगे श्री गुरु हितासी न ऐकती द्विज तामसी म्हणती पादका पत्र देणे। विप्रवचन ऐकोणी कोप करती श्री गुरु मुनी जैसे तुझे अंतःकरणी तैसे सिद्ध पाहू म्हणती। सर्पाची या पोटारियासी कोरू जाई मूषक कैसी जैसा पतंग दीपासी करी आपले आत्मघात तैसे विप्र मदोन्मत्ती श्री गुरु मूर्ती नोळखती बळे आपले प्राण देती विवांदे विज देखा। इतुके वर्तता अवस्वरी श्री गुरु देखती नरासी दुरी शिष्या ते म्हणती पाचारी कवण जातो मार्गस्थ। श्री गुरु वचन ऐकून गेले सेवक धावणे त्या नराचे पाचारणे आणले श्री गुरु सन्मुखे। श्री गुरु पुसती त्यायासी जन्म नगमन यातेसी तुझे वृत्तांत सांगे कैसी म्हणून पुसती तयेवेळी। गुरु वचन परिसोन सांगे आपण यातीहीन मातंग नाम म्हणून स्थान आपले ब्रह्महिरगामी। तू कृपाळू सर्वभूती म्हणून पाचारले प्रीती आपण झाले उद्धारगती म्हणून विनंद मन करी। ऐसा कृपाळू परमपुरुषू दृष्टी केले सुधारसू लोखंडासी लागला परसू सुवर्ण होता काय वेळ तैसे तया पतितावरी कृपा केले श्री नरहरी दंड देवळी मनुष्य करी रेखा सप्त काढविले। श्री गुरु म्हणती पतितासी एक रेखा लंगिरे ऐसी आला नरुवाक्या सरसी झाले ज्ञान आणि कथयासी। श्री गुरु म्हणती तयासी कवण कुळी जन्मलासी पतित म्हणे किरांत वंशी नाम आपले वण राखा। दुसरी रेखा लंगित ज्ञान आरले पूर्वा परता बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करती सगळं लोक। तिसरे रेखा लंग म्हणत त्यासी झाले नाती स्मृत म्हणे आपण गंगासुत नदी तीरी वास आपण लंगिता रेखा चतुर्थी म्हणे आपले शूद्र याती जात होतो आपले वृत्ती स्वामी माते पाचारिले। लंगिता रेखा पांचवेसी झाले ज्ञान अनेक त्यांसी जन्म झाले वैशवंशी नाम आपले सोमदत्त। सहावे रेखा लंगिता म्हणे आपण छत्री ख्याता नाम आपले विख्याता गोदावरी नाम आपले। सातवे रेखा लंगिता क्षणो अग्र याती विप्र आपण वेदशास्त्रासी व्याकरण अध्यापक नाम आपले। श्री गुरु म्हणती तयासी वेदशास्त्र गा अभ्यास म्हणसी आले ब्राह्मण चर्चेसी वाद करी गा यासवे। अभिमंत्रण विभूती त्यांचे सर्वांगी प्रोक्षिती प्रकाश झाले ज्ञानज्योती तया नरा परियसा जैसे मानस सरोवरासी वायस जाता होती त्या हंसी तैसे श्री गुरु हस्तस्पर्श पतीचा झाला ज्ञानराशी नरसिंह सरस्वती जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू। अज्ञानी लोक म्हणती नरू तोची जाती अधपतना येणे परिपतितासी जाण झाले असमा सहसी। वेदशास्त्र सांगाव्यासी म्हणू लागला ती येवेळी जे आले चर्चेसी विप्रभय चकित झाले नर जिव्हार तुटोरी झाले बधीर हृदयशुली तात्काळी विप्र थरथरा कापती श्री गुरुचे चरणी लोळती आपणासी काय गती जगज्योती स्वामीया। श्री गुरुद्रोही झालो आपण केलो ब्राह्मण धिक्कान तू अवतार गौरी रमण क्षमा करणे स्वामीया। तू कृपाळू सर्वभूती आमचे दोष धरिसी चित्ती आम्हा देगा उद्धारगती म्हणून चरणी लागली। वेष्टोनिया मायापाशी झालो आपण महातामसी नोळखे तुझे रूप कैसी क्षमा करणे स्वामीया। एखादी समय लोळे निळेसी पर्वत करी तृणासरसी पर्वत पाहसी कोपेसी भस्म होय निर्धारे। तुझी सृष्टी चर्चाव्यासी तुझी सर्वां पोषण करीसी तुझी करता प्रळयासी त्रयमूर्ती जगद्गुरु तुझे महिमा वर्णाव्यासी मती नाही आपणासी उद्धारावे आम्हासी शरणागता वरप्रदा। ऐसे विप्र विनविती श्री गुरु त्यासी निरोप देती तुम्ही लो क्षोभविला भारती त्रिविक्रम महामुनी आणि केले बहुदोषी निंदा केले ब्राह्मणासी पावाला जन्म ब्राह्म राक्षसी आपले जोडी भोगावे आपले अर्ध आपणासी भोगीचे पुण्य पापासी निष्कृती नव्हता पापासी गती नाही परियसा। श्री गुरु वचन ऐकोणी लागती विप्र दोघे चरणी कधी उद्धार भवारणी कवणे परीकडे पडवू। श्री गुरुनाथा कृपामूर्ती तया विप्र निरोप देती राक्षसत्व होईल ख्याती संवत्सर 12 पर्यंत अनुतप्त झाला कारण शांती रूप असाला जाण जो कामुक्त नारायण प्रथम वाक्य अनुतप्त झाला कारण शांती रूप असाल जाण जो का मुक्त नारायण पृथक वाक्य म्हणत जसा। तुमचे पाप शुद्ध होतात द्विज येईल पर्यटनाता पुढील वाक्य तुम्हा म्हणत असता तुमचे पाप शुद्ध होतात द्विज येईल पर्यटन तुम्ही पुढील वाक्य
तुम्हा सांगता उद्धार गती होय जाणा। आता जावे गंगेसी स्थान बरवे पैसावयासी, म्हणून रव पिती तयासी गेले विप्र तयवेळी। निघता ग्राम बाहेरी हृदय शूळ परंपारी, जाता क्षण नदी तीरी विप्र चंचत्व पावरे। आपण केले कर्मासी प्रयत्न नाही आणि कासी, ऐसे विप्र तामसी आत्मघातकी ते जाणा। श्री गुरुवचन याणेपणी अन्यथा नवे निर्धारी, राक्षस झाले द्विजवरी। 12 वरुष गती पावले विप्र पाठविले गंगेसी, मागे कथा वर्तली कैसी नामधारको शिष्यासी, सांगे सिद्ध अवतारा। पतित झाला महाज्ञानी जाती स्मरण सप्तजणी, जन्मी पूर्वापर विप्र म्हणून निर्धार केला म्हणांतू। नमन केले श्री गुरुसे विणवी पतित भक्तीसी, अज्ञान माया तिमिरासी ज्योती स्वरूप जगद्गुरु। विप्र होतो पूर्वी आपण केवी झालो जातीहीन, सांगा स्वामी विस्तारुण त्रिकाळ ज्ञान महामुनी। जन्मांतरी आपण देखा ऐकोणी, सांगती श्री गुरु प्रकाशोणी, म्हणून सांगे सिद्ध मुनी नामधारक शिष्याप्रती। म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तारू, पुढील कथा ऐकता नरो पतित होय ब्रह्मज्ञानी। ऐसे पुण्यवान कथा ऐकता जन समजता, चतुर्विध पुरुषार्थू लाधे निश्चय परियसा। इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे। अंत्यजस्य ज्ञान प्रकाशकृत विप्र अहंकार सहरम नाम 27 प्रसंग 27 ग्रंथ संख्या 2998। श्री गुरुनाथार्पणमस्तु। शुभम भवतु।